Day 2. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डे 2 व्लॉग. तर मी इथे मस्त साडी घालून रेडी झालेले आहे. असं थोडंसं साऊथ इंडियन लुक केलं आहे, पूर्ण पण नाही, असं थोडंसं साडी वगैरे घालून. बट मी कशी दिसते मला नक्की सांगा. साडी घालून मला अजिबात चालता येत नाही आहे. त्यानंतर आम्ही चाललो आहोत केरलाला. तर मग इथे ना खूपच ऊन आहे, खूप गरम होतं आहे, तर त्याकरता असं ना पूर्ण घाम येतो आहे. आणि त्यानंतर मग आम्ही जाताना एक कन्याकुमारीमधलेच एका मस्त अशा टेम्पलला गेलेलो. खूप भारी होता तो मंदिर आणि तिथला आर्किटेक्ट बाहेरूनच एवढं सुंदर सुरेख दिसत होतं, तर मधातून तर अजून भारी आहे. तर हे बघा, हे आहे ते मंदिर आणि खूप मस्त वाटते इकडे, प्रसन्न. आणि इकडे प्रत्येक मंदिराच्या बाहेर रांगोळी, घराच्या बाहेर पण तुम्हाला रांगोळी कंपल्सरी दिसेल. सो मग इकडे आम्ही तुळशी माळ आणि फुलांची माळ घेतलेली, कारण की हे जे मंदिर आहे ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेवचं मंदिर आहे. आणि ही जी तुम्ही समई वगैरे बघतात आहे ना, ती लोक रात्री मंदिरात लाईट वगैरे अजिबात लावत नाही. पूर्ण मंदिरात समई आणि दिवेच लागलेले असतात. तर मग इकडे आम्ही चाललेलो आणि हे आहे महाकालीचं मंदिर, महाकाली देवी. तर मग पुढेच आहे अजून थोडं ते मंदिर. खूप मंदिरामध्येच अजून भरपूर सारे देवी देवता आहे. तर मग ॲक्च्युली ना तिकडे शूट करणं अलाव नाही आहे मध्ये, मेन मंदिरमध्ये. सो मग चला, तुम्हाला जितकं मला शूट करता येईल तेवढं मी दाखवल. आणि बघा, इकडे सगळीकडे समया आहे. आणि इथली मूर्ती तर बापरे, एकदम म्हणजे ना पूर्ण दगडातलं मंदिर आहे हे. आर्किटेक्ट खूपच सुंदर इथला. बघा इकडे सगळं मस्त आणि एकदम पूर्ण जुन्या काळातलं मंदिर आहे. आणि दर्शन वगैरे घेऊन थोडं बाहेर फोटोज वगैरे शूट केला. आणि नंतर मग आम्ही चाललो आहोत केरलाला. कन्याकुमारीपासनं केरलाला जायला 3 तास लागतात. आणि एकतर आम्हाला निघायला उशीर झालेला आहे, आम्हाला त्या पार जायचं आहे बघा. आम्हाला निघायला उशीर झालेला आहे. आम्ही ज्या मंदिरात जाणार होतो, ॲक्च्युली ते मंदिर बंद झालं, तर त्याकरता मग आम्ही गेलो बोटिंग राईडला. सो इथे हे अंकल आम्हाला सगळं एक्सप्लेन करत होते, पॅकेज आणि सगळं. सो आम्ही सगळं डिस्कस करून फायनल केलं का आता आपण बोट राईड करू. आणि मी खूप एक्सायटेड होते, कारण की फर्स्ट टाईम एवढी लाँग बोट राईड आम्ही करणार होतो. सो एकदम एकदम एक्साइटमेंट होती, काय सांगू तुम्हाला. आणि नंतर जशी जशी बोट पुढे चालायला लागली ना, खूपच भारी वाटायला लागलं. एकदम असं वाटतं ना की आपण एकदम स्वर्गात आलेलो आहेत. पूर्ण आजूबाजूला जंगल आणि मधात फक्त आपण. किती भारी वाटतं. जर तुम्ही केरलाला जात असाल ना, तर नक्की एक वेळा बोट राईड ट्राय करा, तुम्हाला पण खूप मस्त आवडेल. आणि त्यानंतर पूर्ण जंगली एरिया होता, खूप भारी वाटत होतं, एकदम शांतता, पीस लेवल होतं. आणि पुढे ना समुद्र होता मोठा, तर तिकडेच आम्ही जाणार होतो. आणि हे बघा, पुढे मस्त असं पाण्याचा आवाज जाम भारी येतो. आणि हे आहे मदर मॅरी आणि गॉड जिजेसचं स्टॅच्यू. आणि नंतर मग तिकडे आपल्याला जायचं होतं समुद्राकडे. तिथे बे ऑफ बेंगॉल असा समुद्र आहे म्हणतात. तर बघू चला पुढे काय आहे ते. आणि इथे ना बोट हाऊस पण आहे. जर तुम्ही पिकनिकला येत असाल ना, तर मग केरलाला नक्कीच एक वेळा जा. आणि नंतर मग आम्ही गेलो समुद्राच्या इकडे. पूर्ण असं बघा, मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या, डायरेक्ट जे टाईड्स येत होते ना, ते खूपच भारी. आणि शांतता, हवा तर भाई एकदम. आणि तिथलं पाणी जे आहे ना, पूर्ण असं काचेसारखं प्लेन आहे डायरेक्ट. आणि त्या साईडला नदी आहे आणि मध्ये रेती आहे आणि ह्या पार समुद्र आहे सगळं. आणि आता तुम्हाला असं वाटेल का बाबा, इथे आलो आहे फिरायला, बोटिंगला, मग साडी का घातली गाईज? एका मंदिरात जाणार आहोत, तिथे साडी चलावे. आणि नंतर मग आम्ही थोडं बसून वगैरे नारळ पाणी पिलं, ताळगोळे खाल्ले आणि आम्ही परत निघालो आमच्या पुढच्या ट्रिपला. आणि आम्ही जाणार होतो श्री पद्मनाभम स्वामी टेम्पलला. सो हे जे मंदिर आहे ते वर्ल्ड रिचेस्ट टेम्पल आहे. आणि इथे गर्ल्स, लेडीज लोकांना साडीशिवायमध्ये अलाव नाही आहे, त्याकरता आम्ही साडी वेअर केलेली. आणि तिकडे मध्ये शूट वगैरे करणं अलाव नाही आहे गाईज. खूप भारी मंदिर आहे, तुम्ही एक वेळा नक्कीच जा तिकडे. आणि नंतर मग मी खूप थकले होते आणि डायरेक्ट झोपले. तर मग उठले तर बघितलं का आम्ही आता कन्याकुमारीमध्ये आहोत. आम्ही चाललो आहोत परत आमच्या त्या रूमवर. सो गाईज, आम्हाला खूप भारी वाटलं केरलामध्ये.
आणि स्पेशली ते मंदिरात खूप शांतता आणि पीस वाटली. आणि नंतर आम्ही कन्याकुमारीमध्ये आलो आणि आमच्या रूममधून चेकआउट केलं, डिनर वगैरे केला आणि मग आता आम्ही जाणार होतो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. सो आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला नक्कीच कळेल. बट शपथ सांगते, कन्याकुमारीमधला एक्सपिरियन्स खूप असा भारी होता आमचा आणि जाताना खूप असं इमोशनल वाटत होतं आणि खूप असं वेगळंच काही वाटत होतं एकदम. का बाबा असं वाटतं ना की या कन्याकुमारीने आम्हाला आपलंसं केलेलं असं. आणि नंतर मग हे कन्याकुमारीचं स्टेशन आहे, कन्याकुमारी स्टेशन. तर तिकडे आमची रामेश्वरमची ट्रेन उभी होती. येस गाईज, आमची नेक्स्ट डेस्टिनेशन आहे रामेश्वरम. सो आम्ही चाललो आहोत रामेश्वरमला. तर मग गाडी इथे असतेच ट्रेन आणि नंतर मग ट्रेनमध्ये बसून ट्रेन निघाली रामेश्वरम जाण्याकरता. सो गाईज, आता तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल आम्ही रामेश्वरमला काय काय एन्जॉय केला. सो थँक्यू आणि असेच कंटिन्यू राहा.